ओम श्री साईनाथाय नमः। शिर्डीस ज्याचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्याचे, माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हे हरेल सर्व त्याचे। नमस्कार, ओम साईराम। न्यूज अपडेटच्या पालखी खांद्यावरी चाललेली या भक्तिमय प्रवासात मी सोनाली पालव आपल्या सर्वांचं स्वागत करते। दिवाळी संपली की बदलापूरच्या साई भक्तांना वेध लागतात ते शिर्डीच्या वारीचे। शिर्डीचे साईबाबा हे देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील भक्तांच्या श्रद्धास्थानी आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी अनेक पालख्या साईंच्या शिर्डीत येतात। सन 1838 ते 1918 या 80 वर्षाच्या जीवन प्रवासात बाबांनी अनेक चमत्कार दाखवून भक्तांना मोठमोठ्या संकटातून दूर केलं होतं। जरी हे शरीर गेलो मी टाकून, तरी मी धावेन भक्तांसाठी, नवसास माझी पावेल समाधी, धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई। बाबांच्या या वचनाप्रमाणे साई समाधीचं दर्शन घेतल्यावर सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे। आपल्या मनोकामना घेऊन दरवर्षी लाखो भक्त हाती भगवी पताका घेऊन मुखी साईनामाचा गजर करीत शिर्डीची वाट धरतात। मात्र ज्या साई भक्तांना पदयात्रा पालखी सोहळ्यात सहभागी होता येत नाही, अशा भक्तांसाठी आम्ही घेऊन आलोय विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चाललेली। बदलापूरच्या साई सेवा भक्त मंडळाच्या माध्यमातून बदलापूर ते शिर्डी पदयात्रा पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आले। मंडळाच्या पदयात्रा सोहळ्याचं यंदाचं हे दुसरं वर्ष असून अनेक भक्त या सोहळ्यात सहभागी झाले आहेत। 7 दिवसांचा पायी प्रवास करून हे भक्त बाबांच्या दरबारात पोहोचणार आहेत। पाहुयात याच पालखी सोहळ्यावर आधारित आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चाललेली। चालत भक्त निघाले, वाट सजली शिर्डीची। पायी चालत भक्त निघाले, वाट सजली शिर्डीची। माझ्या साईबाबांची निघाली पालखी, साईवालिवली गावाची। 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 सपनान आयलाय साई माझा बोलवण केलं याये वाला, केलं याये वाला, बोलवण केलं याये वाला। साई बाबा तुझा भक्त मी भोळा, दर्शन दे तू मला, दर्शन दे तू मला बाबा, दर्शन दे तू मला। वाट वळणाची वाट धुक्याची ओढ लागली भेटीची। वाट वळणाची वाट धुक्याची ओढ लागली भेटीची। माझ्या साईबाबांची निघाली पालखी, साईवालिवली गावाची। 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 सदा सुखी भक्तांना हेच मागणं साई तुला, मागणं साई तुला, हेच मागणं साई तुला। ओढ लागली माझ्या मनाला, येतो शिर्डी या नगराला, शिर्डी या नगराला, येतो शिर्डी या नगराला। वाजत गाजत घेऊन येतो पालखी मानाची। बाबा वाजत गाजत घेऊन येतो पालखी मानाची। माझ्या साईबाबांची निघाली पालखी, साईवालिवली गावाची। माझ्या साईबाबांची निघाली पालखी, साईवालिवली गावाची। माझ्या साईबाबांची निघाली पालखी, साईवालिवली गावाची। माझ्या साईबाबांची निघाली पालखी, साईवालिवली गावाची।
सालुंके पालुके घेऊन येतोय खांद्यावरी, घेऊन खांद्यावरी, पालुकी घेऊन खांद्यावरी. शैलेश सालुंके भक्त बाबा तुझीच सेवा करी, तुझीच सेवा करी बाबा, तुझीच सेवा करी. आकाश मस्करला ओढ लागली साई तुझ्या या दर्शनाची, आकाश मस्करला ओढ लागली साई तुझ्या या दर्शनाची. माझ्या साई बाबांची निघाली पालखी साई वालिवली गावाची, माझ्या साई बाबांची निघाली पालखी साई वालिवली गावाची. माझ्या साई बाबांची निघाली पालखी साई वालिवली गावाची, माझ्या साई बाबांची निघाली पालखी साई वालिवली गावाची. पायी चालत भक्त निघाले वाट सजली शिर्डीची, पायी चालत भक्त निघाले वाट सजली शिर्डीची. माझ्या साई बाबांची निघाली पालखी साई वालिवली गावाची, माझ्या साई बाबांची निघाली पालखी साई वालिवली गावाची. माझ्या साई बाबांची निघाली पालखी साई वालिवली गावाची, माझ्या साई बाबांची निघाली पालखी साई वालिवली गावाची. माझ्या साई बाबांची निघाली पालखी साई वालिवली गावाची, माझ्या साई बाबांची निघाली पालखी साई वालिवली गावाची. अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, आपुलकीनं वागणारी माणसं. आधुनिक बँकिंगच्या अनेक सुविधा सदैव तुमच्या सेवेत. ठेवीदारांसाठी आकर्षक व्याजदरासह विविध योजना, 18 शाखांसह बँकेचा 1000 कोटींचा एकूण व्यवसाय, पुढील लक्ष्य 1200 कोटी. बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.
शिरडी वाले बाबा मेरी बिगड़ी बना दे, शिरडी वाले बाबा मेरी बिगड़ी बना दे, खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे, खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे, जन्मों से भूखा मेरी भूख तू मिटा दे, खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे, खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे। ओम साईं राम साईं राम साईं राम, ओम साईं राम साईं राम साईं राम। जीवन धन्य बना दे, आजा मेरी कुटिया में भी पानी से दिया जला दे। बाबा बाबा कहता हूँ, बेटा कह कर तो बुला दे, दुख के सागर में तन है, खुशियों से मुझे मिला दे। ओम साईं राम साईं राम साईं राम, ओम साईं राम साईं राम साईं राम। शिरडी वाले बाबा मेरी बिगड़ी बना दे, शिरडी वाले बाबा मेरी बिगड़ी बना दे, खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे, खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे। जन्मों से भूखा मेरी भूख तू मिटा दे, खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे, खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे। ओम साईं राम साईं राम साईं राम, ओम साईं राम साईं राम साईं राम। सागर में जितना पानी है तुम हो उतने दानी, सूरज में जितनी आभा है तुम हो उतने ज्ञानी, आसमान में फैला जितना रंग ये आसमानी, सारे जहां में उतनी चर्चा उतनी तेरी कहानी। ओम साईं राम साईं राम साईं राम, ओम साईं राम साईं राम साईं राम। शिरडी वाले बाबा मेरी बिगड़ी बना दे, शिरडी वाले बाबा मेरी बिगड़ी बना दे, खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे, खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे। जन्मों से भूखा मेरी भूख तू मिटा दे, खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे, खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे। ओम साईं राम साईं राम साईं राम, ओम साईं राम साईं राम साईं राम। कुछ कर जाऊं अवगुणों को मारूं अपने। नमस्कार, आपण पाहताय आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालली। 2 दिवसापूर्वी बदलापूरच्या वालिवली साईगावातून निघालेली पालखी आज 3ऱ्या दिवसाचा प्रवास करते। माळशेज रस्त्यावर असलेल्या मोरोशी या ठिकाणी सध्या पालखीचं दुपारचं जेवण सुरू आहे आणि इथून ही पालखी आता माळशेज घाटाचा प्रवास करणार आहे। आपण बघू शकता अतिशय सुंदर अशी ही पालखी सजवलेली आहे। पालखीच्यावर हनुमंतराय विराजमान झालेले आहेत, त्यानंतर त्यांच्या पुढे साईबाबांची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे ही पालखी दररोज दिवसातून 2 वेळा विविध फुलांनी सजवली जाते।
ही पालखी 2 दिवसापूर्वी बदलापूरच्या साई वालिवली परिसरातून निघाली होती। जवळपास 80 किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत या पालखीनं केला आहे। पालखीचा आजचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसाचा दुपारचा जेवणाचा हा मुक्काम आहे। इथून माळशेजचा प्रवास सुरू होणार आहे। 11 किलोमीटरचा माळशेज घाट हे साईभक्त संध्याकाळी पार करणार आहेत। काही साईभक्त आपल्यासोबत आहेत। माऊली नमस्कार। माऊली, तिसरा दिवस आहे आजचा। बदलापूर शहरापासून जवळपास आपण 60 ते 80 किलोमीटर अंतरावर आहोत। मला सांगा, कसा झाला हा 2 दिवसाचा प्रवास? आज हा 2 दिवसापूर्वी आमचा एकदम सुखकारक झाला आणि मेन सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या दिवस आपल्या इथं वरुणराजाने खूप त्रास दिला, पण आमची जिथून पालखी निघली तिथपासून पावसाचं काही हे नाही। सर्वात मोठी आणि प्रश्न राहिला दुसरा, आम्ही चिंतेत आधी होतो की रस्ता खूप खराब आहे, पाऊस पडला तर साई भक्त चालणार कसे, पण साईबाबांची कृपा की पाऊस पडलाच नाही आणि शेतकरी पण आमचे त्याच्यामुळे सुखावले, त्यांचं पण शेताचं काम वगैरे व्यवस्थित चाललं। माऊली, तुमचं कितवं वर्ष आहे या वर्षीचं आणि तुम्ही आता 7व्या दिवशी ज्या वेळेला बाबांच्या दरबारात पोहोचणार आहात त्यावेळेला बाबांकडे काय मागणं मागणार आहात? माझं हा 13वा वर्ष आहे आणि आता सांगायचं झालं मागणं तर मागायची गरजच लागत नाही। साईबाबा एक असे आहेत की न मागता जे त्यांना समजतं की माझ्या भक्ताला काय पाहिजे काय नाही, न मागता आम्हाला जे त्यांनी दिले ना त्याचं आम्ही संतुष्ट आहोत। फक्त आमची एकच आहे की आम्हाला दरवर्षी माणूस आजच्या ह्याच्यात रोजच्या ह्याच्यात एवढा बिझी आहे की कोणाला कधी टाईमच नसतो, पण ही वर्षाची आम्ही जेव्हा आमची पालखीची तारीख निघते तेव्हा सर्व साईभक्त एकमेकाला कॉन्टॅक्ट करतात की बाबा कधी निघणार, काय माझं नाव सांगा, मी येणार आहे। म्हणजे बोलायचं असं झालं की जेवढे पण बिझी लोक असतात पण ते 7 दिवस आमच्यासाठी वेळ काढतात आणि तुमच्या माध्यमातून आम्ही बाकीच्यांना पण सांगतो की पुढच्या वर्षी तुम्ही पण सहभाग व्हा, जेणेकरून आमचा आनंद अजून वाढवता येईल आणि तुम्हाला पण आमच्यावर चालण्याची संधी मिळेल। धन्यवाद माऊली। माऊली, तुमचा कसा झाला हा संपूर्ण 2 दिवसाचा प्रवास? चांगला आला आहे, उत्तम। कोणतं ध्येय घेऊन किंवा कोणतं उद्दिष्ट ठेवून तुम्ही हा 7 दिवसाचा प्रवास करताय? मंदिरात गेल्यानंतर बाबांकडे काय मागणं मागाल? काय नाही, मागणं मागाशी करत नाही, सर्व चांगलंच आहे। पहिलाच वर्ष आहे माझा, चांगलं आहे। धन्यवाद। आपण बघतो यांच्या माध्यमातून की मी निघालो, त्यांचं म्हणणं आहे की मी निघालो आणि तुम्ही पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे साईभक्त हा कार्यक्रम बघतायत, या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते इतर साईभक्तांना आवाहन करतायत की तुम्ही देखील पालखीला या। आणखी काही साईभक्त आपल्यासोबत आहेत। माऊली नमस्कार। कसा आहे संपूर्ण 2 दिवसाचा अनुभव? अगदी आनंदाने आणि चांगल्या दृष्टीने असा 2 दिवसाचा प्रवास झालेला आहे आणि या पालखीचे सर्व म्हणजे आपले बंटीदादा मस्कर यांच्या संकल्पनेने काही दिवसाचा वर्षाचा संकल्प असेल आणि त्यांच्या संकल्पनेने आज हा पायी प्रवासाचा आपल्या दिंडीला वारीला पायी प्रवासाचा जो मान सगळ्या वारकऱ्यांना मिळालेला आहे। आमची अशीच अपेक्षा आहे का अजून आज जर का 10 आहेत 50 आहेत तर 100 होऊ दे, जेणेकरून बाबांचा आशीर्वाद सगळ्यांपर्यंत पोचेल, एवढंच मागणं बाबांच्या चरणी। नाना, कसा आहे या 2 दिवसाचा अनुभव संपूर्ण? 2 दिवसाचा अनुभव बोलला तर आजचा तिसरा दिवस आहे आमचा। सर्व आमचे साई भक्त आजच्या तिसऱ्या दिवसाला एकदम सुरळीत पार पडलेत। आज माळशेज घाटामधून आता PWला जायचं आहे आपल्याला। आज सर्व तयारीतच आहेत, पालखी सजावट झालेली आहे आमची, जेवण बिवण सर्वांचे झालेले आहेत। आता इथून निघायची तयारी आहे आता, जेणेकरून आम्हाला आज रस्त्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे। रस्त्यामुळं साई भक्त थोडंसं याच्यामध्ये स्लो चालतात एकदम, आणि आज तिसरा दिवस असल्या कारणाने आजच्या साई भक्तांना कुठला त्रास झाला नाही आत्तापर्यंत, आणि साई भक्तांनी पोरांनीसुद्धा आम्हाला असं गैरवर्तन केलं नाही, काही नाही, एकदम शिस्तीपद्धत पाळली त्यांनी। मी त्यांचा आभार मानतो एकदम। धन्यवाद। आपण बघतो की आजचा हा तिसरा दिवस आहे। माळशेज घाटाचा प्रवास संध्याकाळी या साईभक्तांना करायचा आहे। दुपारचं जेवण झालेलं आहे आणि इथून आता पुढे माळशेज घाटाचा प्रवास सुरू होईल। 11 किलोमीटरचा हा माळशेज घाट आहे। अवघड अशी वाट आहे, वळणाची वाट आहे आणि ही वाट हे साईभक्त संध्याकाळी पार करणार आहेत। माळशेज घाटातला पालखीचा थाट आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत असाच पोहोचवणार आहोत। आपण पाहत राहा आपल्या आवडीचा कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालली। अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, आपुलकीनं वागणारी माणसं। आधुनिक बँकिंगच्या अनेक सुविधा सदैव तुमच्या सेवेत। ठेवीदारांसाठी आकर्षक व्याजदरासह विविध योजना, 18 शाखांसह बँकेचा 1000 कोटींचा एकूण व्यवसाय, पुढील लक्ष्य 1200 कोटी। बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा।
खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. पायी चालत नेलं या श्रद्धा सबुरीवाल्यानं, पायी चालत नेलं या श्रद्धा सबुरीवाल्यानं, पायी चालत नेलं या श्रद्धा सबुरीवाल्यानं. पायी चालत नेलं या श्रद्धा सबुरीवाल्यानं. साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान, साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. वाट असते ती वळणाची, आले पायाला ते फोड, वाट असते ती वळणाची, आले पायाला ते फोड, वाट असते ती वळणाची, आले पायाला ते फोड. वाट असते ती वळणाची, आले पायाला ते फोड. तुझ्या कृपेच्या छायेत ओढ वाटते रे गोड, तुझ्या कृपेच्या छायेत ओढ वाटते रे गोड. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. माझी बाप आणि आई तूच विठ्ठल रखुमाई, माझी बाबा आणि आई तूच विठ्ठल रखुमाई, माझी बाप आणि आई तूच विठ्ठल रखुमाई. माझी बाबा आणि आई तूच विठ्ठल रखुमाई. तुझ्या शिर्डी नगरीत मी पंढरी पाहिन, तुझ्या शिर्डी नगरीत मी पंढरी पाहिन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. पायी चालत येईना, सुख दुःख मी सांगेन, पायी चालत येईन,
मी सांगेन पायी चालत येईन सुख दुःख मी सांगेन साई बाबा माझी सारी ती दुःख निवारेल साई बाबा माझी सारी ती दुःख निवारेल साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन 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 तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन साई बाबा मी शिर्डीला साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन पालखी घेऊन खांद्यावरती मी शंडुलते वरचे वरती पालखी घेऊन खांद्यावरती मी शंडुलते वरचे वरती साई नामाचा गजर करती हो पालखी निघाली 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 साई बाबांची पालखी निघाली 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 साई बाबांची निघाली साई बाबांची निघाली साई बाबांची भर दुपारच्या वेळी भक्त निघाला पायी डोंगर घाट चढीता पुन्हा कानातून जाई सारे विसरून भान साई नामाचा गजर करती हो पालखी निघाली 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 साई बाबांची पालखी निघाली 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 साई बाबांची निघाली साई बाबांची निघाली साई बाबांची गावागावात निघेश्वरी आरती घेऊन भक्त सारी साई बाबांच्या दर्शनाला लहान पोरांची गर्दी भाजी माझ्या साई देवाची माझ्या साई बाबांची उदी लावून कपाळी हो पालखी निघाली 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 साई बाबांची पालखी निघाली 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 साई बाबांची निघाली साई बाबांची निघाली साई बाबांची माझ्या बाबांच्या पालखीला जगदीश पालखीत नाचायला विशू भाऊला घेऊन आला आलो पालखी घेऊन आलो पायी चालून
त्यांना आशीर्वाद द्यावा हो. पालखी निघाली 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 साईबाबांची. निघाली 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 साईबाबांची. अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, आपुलकीनं वागणारी माणसं. आधुनिक बँकिंगच्या अनेक सुविधा सदैव तुमच्या सेवेत. ठेवीदारांसाठी आकर्षक व्याजदरासह विविध योजना. 18 शाखांसह बँकेचा 1000 कोटींचा एकूण व्यवसाय. पुढील लक्ष्य 1200 कोटी. बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा. येतोय का? अरे चला ना. मी निघालो तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्यानं आज्ञा मला. तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्यानं आज्ञा मला. मी निघालो तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? रामनवमीचा सण आला हो आला. पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला. पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. हो रामनवमीचा सण आला हो आला. पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्यानं आज्ञा मला. तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी. भगवे झेंडे फडकती त्या हो अंबरी. वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी. भगवे झेंडे फडकती त्या हो अंबरी. हो वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी. भगवे झेंडे फडकती त्या हो अंबरी. आपण पाहत आहात आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालली. 3 दिवसापूर्वी बदलापूर शहरातून निघालेली ही पदयात्रा पालखी आता माळशेज घाटाच्या खाली आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी घाटाला नारळ दिला जाईल आणि त्यानंतर या पालखीचा आणि या साईभक्तांचा घाटाचा प्रवास सुरू होईल. काही साईभक्त आपल्यासोबत आहेत जे 3 दिवस या पालखीमध्ये चालत आहेत. त्यापैकी या साईभक्तांचं सांगायचं झालं तर आपण सगळेजण इथून शिर्डीला चाललो आहे. यांचं सांगायचं झालं तर हे शिर्डीवरून बदलापूरला आलेत आणि बदलापूरवरून परत पदयात्रेमध्ये ते शिर्डीपर्यंत चाललेत. मागच्या वर्षी याच कार्यक्रमामध्ये या साईभक्तांना एक वचन दिलं होतं. ते म्हणजे पुढच्या वर्षी बदलापूरला येईन आणि बदलापूरवरून चालत माझ्या घरी येईल. ते वचन तुम्ही पूर्ण केलं आहे. दादा, कसा झाला हा 3 दिवसाचा प्रवास? 3 दिवसाचं खूप आनंद आहे. आणि आपण जे म्हणत होतो स्वर्गसुखाची वारी, तर ती खरोखर अनुभवायला भेटली. आणि आता घाट चढल्यानंतर मग
बरं गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या घरी तुम्ही या साईभक्तांची सेवा करीत होतात. आज या साईभक्तांसोबत तुम्ही चालत तुमच्या घरी चाललात. अनुभव काय आहे? अनुभव सांगायचं जर झालं तर बोलण्यात आणि चालण्यात किंवा स्वतः कृत्य करण्यात फार मोठा बदल आहे. ही आपण म्हणतो ही माणसं आहे, पण ही माणसं नाही, जणू साईबाबाचे आपल्या घरी येणार आहे. याचा अनुभव 3 दिवसामध्ये आला. दादा, तुमच्या घरापासून साईबाबांचा जो दरबार आहे, बाबांची नगरी आहे, ती अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे. तुमचं दररोज शिर्डीत जाणं येणं होतं. मात्र आता इथून या पालखीसोबत तुम्ही जाणार आहात, 250 किलोमीटरचा प्रवास करणार आहात आणि बाबांचं दर्शन घेणार आहात. काय वेगळा अनुभव असेल? बाबांकडे काय मागणं मागाल? मागणं काहीच नाही. जी पालखी येत होती इथून मागं, इथून पुढं पण कायमस्वरूपी चालू असावं एवढीच बाबांकडे मागणी. धन्यवाद. दादा, 3 दिवस झालेले आहेत. आता थोड्याच वेळात माळशेजचा प्रवास सुरू होणार आहे. काय अनुभव आहेत या 3 दिवसामध्ये? कसा झाला आहे सगळा प्रवास? तर पावसाने खूप मोठी आमच्यावर मेहरबानी केली की पावसाचा कालांतर अजून काहीच नव्हता, पण पाऊस थांबला आमच्यासाठी. बाबांचाच आशीर्वाद असेल. आणि सर्वप्रथम तर मी आमचे वरिष्ठ कार्यकर्ते असतील, पालखी ज्यांनी नेमणूक केली, त्यांचे तर मी एवढे आभार मानीन, कारण की ह्यापूर्वी बदलापूरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रात एवढे सांभाळून घेणारी पालखी कुठेच नव्हती. आणि आम्ही तर एवढे भाग्यवंत आहात, आमच्या लहान पिढीला, तरुण पिढीला एवढे सांभाळणूक कार्यकर्ते मिळाले. आणि कुठे ना कुठे बाबांची ती पुण्य असेल की जे आमच्या या साई वालिवली दोन्ही गावांच्यात त्यांनी एवढा मोठा आशीर्वाद दिला. आणि पालखीला कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे. पाण्याच्या बॉटलपासून किंवा जेवणाची सुविधा असू दे किंवा चालण्याची सुविधा असू दे, प्रत्येक म्हणजे एखाद्या भावाप्रमाणे एकामेकाची काळजी घेतली जाते. आज 3 दिवसाचा प्रवास चालू आहे सतत. कोणालाच असं कमी वाटत नाही की आमची पालखीत काहीतरी कमी आहे. ऑटोमॅटिक कुठून ना कुठून काही ना काही अवेलेबल तुरंत लगेच होतं आहे. आणि पालखीत एवढा मोठा आनंद की तो व्यक्तच करू शकत नाही माणूस. एवढा मोठा आनंद आणि एवढी मोठी खुशी आहे की वालिवली आणि साई वालिवली या दोन्ही गावांची पालखीचं स्वप्न खूप पूर्वीचं स्वप्न होतं, जेणेकरून आमच्या दोन्ही गावातून ही पालखी निघावी आणि भावाभावंडांची पालखी ही शिर्डीला जावावी. बाबांचा चमत्कार तो एक झालाच गावात, त्यामुळं खूपच आनंद आहे. आणि जेवढे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांचे तर आईबापासारखे आभार मानणे तेवढे कमी आहेत. कारण की कुठेही आमची चुकी होत असेल तर आम्हाला पार आईबापासारखे सांभाळून घेणार, उलटं न बोलणार आणि प्रत्येक गोष्टीची काळजी घेणार, हे तर आभार मी त्यांचे सर्वात प्रथम मानील. दादा, ओम साईराम, कसा झाला आहे हा 2.5 दिवसाचा प्रवास? काय अनुभव आहेत या 2.5 दिवसात? अनुभव एकदम चांगले आहेत आणि चांगली पालखी आहे. खास करून मी आभार मानतो का त्यांचं नाव नाही मला माहीत, पण निव्वळ 2 ते 3 किलोमीटर टोटली पाण्याची बॉटल आम्हाला ते देतात. त्या दादांचे आभार. पालखी सजवतो, दरवर्षी असतो, चांगली पालखी सजवतात, त्यांचे पण आभार. आणि जे पूर्ण कमिटी आहे म्हणजे पुंडलिक मामा मस्कर, मयूर भाऊ, गुरुनाथ मस्कर आणि बंटी मामा मस्कर, आता आले नाही ते, पण अपेक्षा करतो तो येतीलच 2-3 दिवसात, ते भेट देतीलच. आणि चांगली एकदम मस्त अनुभव आहे. आपण बघतोय 2.5 दिवसाचा हा पालखीचा प्रवास पूर्ण झालेला आहे. आजचा 3रा दिवस आहे. माळशेज घाटाच्या खाली ही पालखी आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी घाटाला नारळ दिला जाईल आणि मग साई भक्तांचा प्रवास सुरू होईल. या घाटातील पालखीचा थाट याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत असाच पोहोचवणार आहोत. आपण पाहत राहा आपला आवडीचा कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालली. अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, आपुलकीनं वागणारी माणसं. आधुनिक बँकिंगच्या अनेक सुविधा सदैव तुमच्या सेवेत. ठेवीदारांसाठी आकर्षक व्याजदरासह विविध योजना. 18 शाखांसह बँकेचा 1000 कोटींचा एकूण व्यवसाय. पुढील लक्ष्य 1200 कोटी. बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा. वाट शिर्डीची 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 मी धरितो. तुझे दर्शनाचा मी दरवर्षाला येतो. घाट माळशेजचा चढतो ना साई, दर्शन तुझं मी घेतो. घाट माळशेजचा चढतो ना साई, दर्शन तुझं मी घेतो. माझे साईनाथाचा जय जयकार, माझे शिर्डी
शिर्डीवाल्याचा जय जयकार माझ्या साईनाथाचा जय जयकार माझ्या शिर्डीवाल्याचा जय जयकार तुझे दर्शनाला निलराणे एरंदाचा येतो हाती घेऊन भगवा झेंडा पालखीला तुझे लावतो सुदाम शेलार हात जोडून नमन साईला करतो मुरलीधर मेहर हात जोडून नमन साईला करतो घाट माळशेजचा चढतो ना साई दर्शन तुझं मी घेतो घाट माळशेजचा चढतो ना साई दर्शन तुझं मी घेतो माझे साईनाथाचा जय जयकार माझ्या शिर्डीवाल्याचा जय जयकार माझ्या साईनाथाचा जय जयकार माझ्या शिर्डीवाल्याचा जय जयकार आले पायाला आमच्या पोडा तुझ्या मायेनं पोड वाटती बाबाचे गोडा एरंजड गावाची पोरं ही सारी पालखीला तुझे नाचती एरंजड गावाची पोरं ही सारी पालखीला तुझे नाचती घाट माळशेजचा चढतो ना साई दर्शन तुझं मी घेतो घाट माळशेजचा चढतो ना साई दर्शन तुझं मी घेतो माझे साईनाथाचा जय जयकार माझ्या शिर्डीवाल्याचा जय जयकार माझ्या साईनाथाचा जय जयकार माझ्या शिर्डीवाल्याचा जय जयकार माझा शिर्डीचा साई कृपा पोरा बालांवर करतो अशीच कृपा राहो आम्हावर एकच मागणं मागतो अशीच कृपा राहो आम्हावर एकच मागणं मागतो घाट माळशेजचा चढतो ना साई दर्शन तुझं मी घेतो घाट माळशेजचा चढतो ना साई दर्शन तुझं मी घेतो माझे साईनाथाचा जय जयकार माझ्या शिर्डीवाल्याचा जय जयकार माझ्या साईनाथाचा जय जयकार माझ्या शिर्डीवाल्याचा जय जयकार करतो विकास में गजर साई नामाचा घाटा घाटाची वाट तुझी ती भक्तांना वाटे सपाट घाटा घाटाची वाट तुझी ती भक्तांना वाटे सपाट घाट माळशेजचा चढतो ना साई दर्शन तुझं मी घेतो घाट माळशेजचा चढतो ना साई दर्शन तुझं मी घेतो माझे साईनाथाचा जय जयकार माझ्या शिर्डीवाल्याचा जय जयकार माझ्या साईनाथाचा जय जयकार माझ्या शिर्डीवाल्याचा जय जयकार वाट शिर्डीची 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 मी धरितो तुझे दर्शना साईनाथा मी दरवर्षाला येतो
खाटमाळशेजचा चढतो ना साई दर्शन तुझं मी घेतो खाटमाळशेजचा चढतो ना साई दर्शन तुझं मी घेतो माझे साईनाथाचा जय जयकार माझ्या शिर्डीवाल्याचा जय जयकार माझ्या साईनाथाचा जय जयकार माझ्या साईनाथाचा जय जयकार माझ्या शिर्डीवाल्याचा जय जयकार अवघड वाट ही वळणाची माळशेजच्या घाटाची अवघड वाट ही वळणाची माळशेजच्या घाटाची खांद्यावर पालखी साईंची वाट धरली मी शिर्डीची 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 कडुलिंबाला आला गोडवा आला तुझ्या नवान साई आला तुझ्या नावानं साई आला तुझ्या नावानं साई शिर्डी नगरात हो अवतरला दत्त साई अवतरला दत्त साई अवतरला दत्त साई सागर गीते निघाला पायी सागर गीते निघाला पायी भेट घेण्या साईनाथांची भेट घेण्यात साईनाथांची खांद्यावर पालखी साईंची वाट धरली मी शिर्डीची 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 तुझे खंड पे उठाऊंगा तेरी पालखी घुमाऊंगा साई बाबा मैं शिरडी को पैदल चल के आऊंगा साई बाबा मैं शिरडी को पैदल चल के आऊंगा चल के बाबा मैं तेरे गुणगान गाऊंगा चल के बाबा मैं तेरे गुणगान गाऊंगा मेरे खाली दिल का हाल साई बाबा को सुनाऊंगा मेरे खाली दिल का हाल साई बाबा को सुनाऊंगा साई बाबा मैं शिर्डीला पायी चालत येईना साई बाबा मैं शिर्डीला पायी चालत येईना डोई मुकुट शोभे चांदीचा माझ्या शिर्डीच्या बाबांचा माझ्या शिर्डीच्या बाबांचा माझ्या शिर्डीच्या बाबांचा मान अनेकित घेते भक्तांचा देई गुलाब चंदन फुलांचा गुलाब चंदन फुलांचा देई गुलाब चंदन फुलांचा भक्ती भावाने मनोभावाने भक्ती भावाने मनोभावाने राहुल मसने पूजा करीत साईनाथांची खांद्यावर पालखी साईंची वाट धरली मी शिर्डीची 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 अवघड
वाट ही वळणाची माळशेजच्या घाटाची अवघड वाट ही वळणाची माळशेजच्या घाटाची खांद्यावर पालखी साईंची वाट धरली मी शिर्डीची 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 खांद्यावर पालखी साईंची वाट धरली मी शिर्डीची. अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, आपुलकीनं वागणारी माणसं. आधुनिक बँकिंगच्या अनेक सुविधा सदैव तुमच्या सेवेत. ठेवीदारांसाठी आकर्षक व्याजदरासह विविध योजना. 18 शाखांसह बँकेचा 1000 कोटींचा एकूण व्यवसाय. पुढील लक्ष्य 1200 कोटी. बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा. माझ्या साईच्या पालखीला चला जाऊया शिर्डीला. माझ्या साईच्या पालखीला चला जाऊया शिर्डीला. डोळे आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरणारज तळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाणूनी आनंद स्वस्वरूपी आहे दंग मुमुक्षु जनादावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग. आरती साई बाबा दयामनी जैसा भाव दया तैसा अनुभव दाविसी दया गणा कैसी तुझी ही माव तुझी ही माव. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती ज्ञाता अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा दाविसी अनाथा. आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर दत्त दिगंबर. आरती साई बाबा 8 दिवसा गुरुवारी भक्त खरी तिवारी प्रभुपद पाहावया भव भय निवारी भय निवारी. आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हेची आता तुम्हा देवादी देवा. साईं तेरे रहम करम का साईं तेरे रहम करम का शिरडी का दर न्यारा खोला है शिरडी वाले ने ये खुशियों का डेरा डेरा डेरा. हाँ, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा. साई का भंडारा मेरे साई का भंडारा साई का भंडारा मेरे साई का भंडारा.
साईं तेरे शिरडी में आते हैं सवाली, खुशियों से भर देता तू सबकी झोली, भर दे तू सबकी झोली साईं, तू सबकी झोली। जिसमें तेरी अद्भुत शक्ति, जिसमें तेरी अद्भुत शक्ति है करुणा की धारा, खोला है शिरडी वाले ने ये खुशियों का डेरा डेरा डेरा। हाँ, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा। आस लगी है दर्शन की दाता तू कहलाए, कोई तेरे शिरडी से भूखा न जाए, कोई भूखा न जाए साईं, भूखा न जाए। श्रद्धा सबूरी मंत्र दिया है, श्रद्धा सबूरी मंत्र दिया है जीवन का। हा होता आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालली। बदलापूरच्या वालिवली साईगाव परिसरातून निघालेल्या साई पदयात्रा पालखी सोहळ्याचा आजच्या दिवसाचा प्रवास या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर मांडला। आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा। उद्या पुन्हा भेटू पालखीच्या पुढच्या प्रवासात। तोपर्यंत नमस्कार।